हां हां गाईज माहीत आहे म्हणा काही महाशिवरात्रीचा व्लॉग जरासा लेट झाला कारण मला टाईम नव्हता भेटला थोडा एडिटिंगला. तर ॲडजस्ट करून घ्या. तर आम्ही यायची मस्त सकाळ सकाळ रेडी होऊन निघलो आमच्या देवलान जावला न बघतो तर त्याशी पक्कीच गर्दी होती. मग काय आम्ही इथं येऊन बसलो न पहिलेच अशी सगळ्या बायका जमलेल्या होत्या आणि आमची काकू साहेब कशी मॅचिंग केल्या आणि सेम साड्या लावल्या. नंतर काय मग घेतला नाश्ता करायला आणि बघा तर ऑलरेडी नाश्ता करून रेडी होती ना परत नाश्ता करायला घेतलं तिने 2-2 प्लेट घेतलेल्या खावाला. तर त्या काय आमचं चालूच असतं. नंतर गेलो मंदिरात पाया परायला. तयाशी सगळी पाया परत होती ना याची मम्मी पण आमची पाया परत होती. मस्त दर्शन झालं. नंतर आमच्या बायका बसल्या याची खिचडी बनवायला. तर खिचडी बनवली ना आलो आम्ही घरात. मम्मीसने आले लगेच भाकरी बनवायला घेतल्या ना आमच्या भाकरीवर कशा मस्त फुलता. नंतर मी पिला चहा न घेतली पॅकिंग करायला. आणि गाई जावाचा याला हाय न यो झोपला यायशी ना आम्ही यायची पॅकिंग करतो. संध्याकाळचं जावायचं नाही याची अजून काही पॅकिंग करणार काही नाही. मग काय बोलशी होता गाईज. आणि याच्या झाली त्या कली तर भावाशी दियांची कली करून आल्या ना याशी लरव होता माझ्याजवळ. तर काय आता यांच्या अशा कली होतो सर त्यांच्या बघा याच्याशी केली त्या कली. नंतर काय यांनी पण मस्त बॅग पॅक केल्या आणि निघलेला अशी तयारी करून. तर ही सगळी पोरा चाललेली गुजरातला. आणि यांना 6 वाजता निघायचं होता ना सायाही आयास वाजवले यांचा काही होणार नाही. नंतर काय मी देवला बिवला पाया पडली न गेली न यांना सोडून आम्ही पण निघलो. मग नंतर कालावरीन जावाला कारण तयाशी आम्हाला जायचं होता. दुपारीच गेलतो आम्ही पण काय गर्दी होती पक्कीनं ऊन पण लागत आता आलो घरा. मग परत गेलो आम्ही. तयाशी पण लई गर्दी होती. मग आम्ही केला शॉर्टकटमध्ये दर्शन वलखी वगायचे. नंतर गेलो तयाशी बाहेर गेलो ना पहिलेच बसलो ट्रेनमध्ये कारण आम्ही बारीक पोरांच्या याच्यान घुसलो पालण्यान बसायला. कारण मज्जा येते तीच मज्जा आहे गाईज काय बोलशी होता. नंतर काय मायाशी आम्ही बसलेलो ट्रेनमध्ये न यो बसलेला बोटिंग करत. नंतर काय मग पाणीपुरी खावायला गेलो. मस्तपैकी मी पाणीपुरी खावायला घेतली ना ती बघा पाठी डोकाच टेकला कारण तिचा उपवास होता ना माझा उपवासच नव्हता ना मी मस्त खात होतो आणि तिला काय आता. नंतर काय मग इथं आम्ही आंबाचीचा बोरा घेतली कारण तो भैया दिसलेला. तर नंतर गेलो आईस्क्रीम घेवायला आणि 2 पिशव्या भरल्या आईस्क्रीमच्या आणि निघलो घरा आलो ना आईस्क्रीम ठेवल्या आणि परत गेलो पूजेशी गेलो आणि तयाशी मस्त भजन चाललेला. तर तो बगला बिगला आणि नंतर संध्याकाळच्या रातचं 10 वाजता निघलो आम्ही परत आमच्या देवलान जावाला. कारण आमच्या देवलान रातच्या 12ची आरती असं त्याच्यानंतर सगळी इथंच उपास सोडतात म्हणून आम्ही तिथं आलतो न पहिलेच मी खाला पापर कारण मनात थोडी उपास होता. नाही पलवलं संत्र तर ते आम्ही सगळ्या मिळून संत्र खाल्लं देवाजवळचं उसळलेलं. नंतर काही आई घेतला सगळे देव धुवत पप्पा काका आई सगळे देव धुवत घेतलेलं. यांचा देव धुवणं चालूच होता. नंतर काय मी आई सगळा साफसफाई मस्त केला. नंतर घेतली आरती बिरती चालू झाली मस्तपैकी आरती वगैरे केली. आणि नंतर घेतला आम्ही सगळे उपवास सोडला तर सगळी बसलेली जेवायला. नंतर काय जेव बिवून आम्ही आलो घरा आणि मम्मी सायशी आलेली कारण मम्मी सगळं साफसफाई करूनच येणार होती. तर आम्ही आलो इथं न या बघा कशा माझा व्लॉग बघता. आणि तर आजच्या व्लॉगमध्ये आवराच नेक्स्ट व्लॉगमध्ये भेटू.